साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। फिर्यादीचा गोळ्या देऊन गर्भपात केल्याप्रकरणी गुन्ह्यात मामे सासू व सासरे अल्ताफ कुमठे, तस्मीम कुमठे, शहनवाज शेख राणा सोलापूर यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला। फिर्यादीस लग्नानंतर शारीरिक मानसिक त्रास दिला, नोकरीसाठी 10 लाख रुपये मागितले आणि गोळ्या देऊन जबरदस्तीने गर्भपात केला। या प्रकरणी फिर्यादीच्या सासरकडील लोकांविरोधात विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे आरोपींच्या अटकेची शक्यता निर्माण झाली। त्यामुळे आरोपी अल्ताफ कुमठे, तस्मीन कुमठे, शहनवाज शेख यांनी ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर यांच्यामार्फत सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। सदर अर्जास सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला। तसेच फिर्यादीने देखील जामीन अर्जाला विरोध करणारे प्रतिज्ञापत्र दाखल केले। त्यावर आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना मुद्दा मांडला की फिर्यादीच्या गर्भपाताशी आरोपी हे मामे सासू सासरे आहेत, त्यांचा कोणताही संबंध नाही। आरोपी हे त्या ठिकाणी राहण्यास सुद्धा नाहीत, त्यामुळे कधी त्रास देण्याचा प्रश्नच नाही। युक्तिवादाच्या अनुषंगाने काही महत्त्वाची कागदपत्रे दाखल केली। सदरची परिस्थिती कागदपत्रांचा विचार करून न्यायालयाने शिक्षक मामे सासू सासरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ॲडव्होकेट निकिता कुलकर्णी, ॲडव्होकेट शिवानी करवा तर सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार व मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट इनामदार यांनी काम पाहिले।